10-12 तारीखपासून 18 तारीखपर्यंत मानकापूर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये 3 घरफोडीचे गुन्हे दाखल झालेले होते। त्याचप्रमाणे यापूर्वी एक ऍक्टिव्हा चोरीचा गुन्हा देखील दाखल होता। याच्यामध्ये आमचं जे डीबी पथक आहे ते डीबी पथक काम करत होतं। काही सीसीटीव्ही फुटेज हे रात्रीच्या वेळेचे पोलिसांना मिळालेले होते आणि त्याच्या आधारे पुढे तांत्रिक तपास करून त्यातील आरोपींचा शोध लावण्यात आलेला आहे। याच्यामध्ये इम्रान शेख उर्फ छोटा इम्मू उर्फ शेख जब्बार आणि महेंद्र उर्फ चरसी गोविंदर सिंग साऊ असे 2 जे आरोपी आहेत हे यशोधरा नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहेत। त्यांना आमच्या डीबी पथकानं ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींच्या बाबत तपास काम चालू असताना त्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली होती आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या आरोपींकडून 2 चोरी गेलेले लॅपटॉप, त्याचप्रमाणे नथ, जोडवे, पायल, काळ्या मणीची पोत असे जे वेगवेगळे दागिने आहेत, असे दागिने, काही कॅश यांनी आरोपींनी एका घरातून कारच्या चाव्या देखील चोरून नेलेल्या होत्या। त्या चाव्या देखील आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि ऍक्टिव्हा गाडी जी होती ती देखील जप्त केलेला आहे। असा सुमारे 1,52,800 रुपयाचा मुद्देमाल, हा जवळपास 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। या आरोपींच्या माध्यमातून एकूण 4 गुन्हे म्हणजे 3 घरफोडीचे गुन्हे आणि 1 बाईक चोरीचा गुन्हा असे 4 गुन्हे आम्ही या ठिकाणी डिटेक्ट केलेले आहेत। संपूर्ण कारवाई जी आहे ती माननीय पोलीस आयुक्त सिंगल सर, माननीय जॉईंट सीपी रेड्डी सर, माननीय नॉर्थ रिजन दाभाडे सर, माननीय डीसीपी झोन 2 मदने सर आणि माननीय एसीपी सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे डीबी पथकाचे PSI देशमुख आहेत त्यांनी ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। याबाबत आता तपास चालू आहे। प्रायमा फेसी असं मिळतंय की यांच्यावर काही गुन्हे दाखल नाही, तरी यशोधरा नगर पोलीस स्टेशन आणि MOP जी ब्रँच आहे त्यांना आम्ही विचारून काही गुन्हे दाखल आहेत तर त्याची माहिती घेत आहोत। पण परत माझ्या माहितीनुसार हे त्यांच्याकडून झालेले पहिलेच गुन्हे आहेत।